चला तर बघा मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये सोमवारी जो फर्स्ट कॅन्डलचा जो झोन होता जवळपास, त्या झोनमध्ये मार्केट 2 दिवसापासून जवळपास तो झोन आहे 350 पॉईंटचा झोन आहे. त्या झोनमध्ये मार्केट आजसुद्धा बंद झाले. म्हणजे त्या 15 मिनिटाच्या हाय आणि लो मार्केटने काय ब्रेक केलेला नाही. त्यामुळे या दोन्ही साईडला लिक्विडिटी पेंडिंग आहे मित्रांनो. बघा चला तर बघूया उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये. चला 15 मिनिटामध्ये बघूया मित्रांनो. हे बघा मार्केटमध्ये जवळपास जर बघितलं तर 90% मार्केट 2 दिवसापासून साईडवेजच आहे. लास्टला थोडी मूव्हमेंट आलेली आहे, कारण की ट्रेंड लाईन मार्केटनं ब्रेक केलेली आहे. अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया, 5 मिनिटामध्ये तुम्हाला नीट समजेल. हे बघा मित्रांनो, मार्केटमध्ये काय झालं, सोमवारी एक गॅप अप होऊन मार्केटमध्ये पहिल्या 5 मिनिटात खूप जास्त व्हॉलेटिलिटी होती. मार्केटनं जवळपास एक हाय लो क्रिएट केला पहिल्या 5 मिनिटात आणि 2 दिवसापासून मार्केटनं तो ब्रेक केलेला नाही. त्यामुळे वरच्या साईडला सुद्धा आणि खालच्या साईडला सुद्धा लिक्विडिटी पेंडिंग आहे. हे बघा मित्रांनो, तर इथं काय होऊ शकतं, ही बघा तुम्ही, ही एक ट्रेंड लाईन येत होती. मार्केटनं तिला 4-5 वेळा सपोर्ट घेऊन आज जवळपास 1 ते 1.5 वाजता मार्केटने तिला खालच्या साईडनं ब्रेकडाऊन दिलेलं आहे आणि मार्केट तिच्या खाली ट्रेड करतं आहे. चला तर बघूया उद्या काय होऊ शकतं. ही जी खालची जी लेवल आहे जवळपास 60,490, तिथं खूप जणांचे स्टॉप लॉस पेंडिंग असतील, कारण की मार्केट 2 दिवसापासून त्या रेंजमध्ये म्हणल्यावर जे पण मध्ये ह्या ट्रॅपमध्ये म्हणा किंवा या गोंधळामध्ये फसलेले असतील त्यांचे सर्वांचे स्टॉप लॉस लोलाच असतील, म्हणजे 60,490. तर मार्केटला जर वर जायचं असेल तर ही खालचे लिक्विडिटी घेऊनच मार्केट वर जाणार आहे मित्रांनो. आणि जर खाली जरी जायचं असेल तर हा एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, जर 60,490ची सपोर्ट जर ब्रेक केला तर नंतरचा सपोर्ट आहे 60,390 आणि त्यानंतर डायरेक्ट 60,220. वरच्या साईडला जर बघितलं मित्रांनो, जर मार्केटला वर जायचं असेल ना तर डायरेक्ट इथूनच वर जाणार नाही, खालची लिक्विडिटी घेऊनच जाणार आहे. जर मार्केट ही जवळपास 60,490 लेवल न ब्रेक करता इथून वर गेलं तर समजून घ्या हे वरचे सर्वांचे स्टॉप लॉस उडवायला मार्केट वर चाललेलं आहे.